नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यामध्ये रब्बी पीक विमा उतरवण्याची सुरुवात ही 1 नोव्हेंबरपासून झालेली आहे आणि आज महिन्याचा शेवट आहे. 1 महिना झालाय अद्यापही केवळ 10 ते 15% किंवा 20% शेतकऱ्यांनीच त्यांचा रब्बीचा पीक विमा उतरवलेला आहे. एकीकडे पाहायला गेलं तर ज्वारीसारखं जे पीक आहे त्याची अंतिम मुदत ही आता येणाऱ्या 2 दिवसात म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत असताना सुद्धा 80% शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांचा विमा उतरवला नाही, की जाणून-बुजून विम्याकडे पाठ फिरवली आहे. बरेच सारे पिकं आहेत जसे की हरभरा आहे, गहू आहे आणि भुईमूग आहे उन्हाळी, ज्याची तारीख आणखीनही 15 दिवस आहे. परंतु 1 महिन्यात जे घडलं नाही, ते येणाऱ्या 15 दिवसात घडेल का? की शेतकरी पीक विम्याबद्दल नाराज आहे. काय-काय कारणं असू शकतात? पीक विमा उतरवणं खरंच गरजेचं आहे का रब्बीचा? त्याचा नेमका फायदा होतो की नाही होतो? या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्यांना ज्यांना रब्बी पीक विमा भरायचा का नाही, हा प्रश्न पडला असेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, रब्बी पीक विमा उतरवण्यासाठी पीक अगोदर शेतात उगवलं पाहिजे. आणि ते पीक उगवण्यासाठी ते पेरणी झाली पाहिजे. आता दरवर्षीप्रमाणे या टाईमापर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत पेरणीला उलटून 15 ते 20 दिवस होतात आणि त्याच अंदाजावरती पीक विमाचं जे काही रब्बीचं आहे काढणी उतरवणं हे सुरू झालेलं असतं. परंतु यावर्षी जो काही परतीचा मोसम होता आणि पूर परिस्थिती, अतिवृष्टीमुळे जे पाणी साचलं होतं जमिनीमध्ये, विशेषतः मराठवाडा विभागात, जमिनी अद्यापही ओल्या आहेत. म्हणजे वापसा कंडिशन झालेली नाहीये आणि पेरण्या या पुढे सरकलेल्या आहेत. पेरण्याच्या तारखा या पुढे सरकल्या आहेत. केवळ 8 ते 10 दिवस नसून तब्बल महिनाभर या पेरणीच्या तारखेमध्ये फरक दिसून येतोय. आजही ज्वारीचं जर पीक विमा उतरवण्याची शेवटची तारीख आली असेल, तरी अद्याप काही शेतकरी आजही ज्वारी पेरत आहेत किंवा ज्वारी ज्यांनी पेरली ती उगवलेली नाहीये. म्हणजे मागच्या 25 तारखेला, 26 तारखेला ज्वारी पेरलेली आहे. मग असं असताना पीक विमा उतरवायचा का नाही उतरवायचा? कारण पीक काही लोकांनी पेरलंच नाहीये, तर पीक विमा उतरवायचा का नाही? आणि अशातच तारखा निघून जात आहेत. तर पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे वापसा कंडिशन नसल्यामुळं, जमिनी ओल्या असल्यामुळं पेरणीला झालेला उशीर. ही पहिली गोष्ट आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे या पीक विम्याची जान किंवा जीव होता, म्हणजे विशेषतः ट्रिगर्स जे होते, की अतिवृष्टी झाली आहे किंवा दुष्काळ पडलेला आहे किंवा किडीचा प्रादुर्भाव झालाय किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती काही-काही ठिकाणी आलेली आहे. तर या सगळ्या गोष्टींना आता काढून टाकण्यात आल्याने शेवटी उंबरठा उत्पन्नावरतीच त्या विम्याला लागू करण्यात आलेलं आहे. आणि ना भूतो ना भविष्य इतका अतिवृष्टी झाली असताना सुद्धा खरीप पीक विमा लागू होईल का नाही याचाच प्रश्न पडलेला आहे. मग त्या अनुभवाच्या आधारावरती रब्बीचं तर लागू होण्याची शक्यता 0%च शेतकऱ्यांना दिसून येते. त्यामुळे ट्रिगर्स काढून घेतलेले आहेत आणि उंबरठा उत्पन्न या निकषामध्ये कितीपत रब्बीचं विमा बसेल किंवा लागू होईल याची शाश्वती नसल्यामुळेही शेतकऱ्यांनी या विम्याकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. मी स्वतः पीक विमा भरतो दरवर्षी मागच्या 6-7 वर्षापासून आणि शेवटचे 15 दिवस असतानाही केवळ 10 ते 15% शेतकऱ्यांनी माझ्याकडे पीक विमा उतरवलेला आहे. अद्यापही 80% 85% चा शेतकरी आहेत ज्यांचा पीक विमा उतरवणं किंवा क्षेत्र रब्बी खालचं पीक विम्यामध्ये उतरवणं बाकी राहिलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे खरीपला पीक विमा लागू होतो, त्याप्रमाणे रब्बीला होतो का? तर हा मागचा जर काही अनुभव माझा पाहिला किंवा शेतकरी स्वतःचा अनुभव पाहिला, तर त्याला कधीच रब्बीचा विमा हा मिळालेला नाहीये. जास्तीत जास्त मिळाला तर रब्बी ज्वारी जी आहे, बागायती जिरायती ज्वारी, त्याचाच विमा किंवा अनुदान हे मिळालेलं आहे. परंतु विमा रब्बीचा मिळालेला नाहीये. कारण गहू जे पीक आहे ते आपण पाहतो बागायती पीक आहे. त्यामुळं त्याचीही शाश्वती जास्त असते आणि हरभरा याला जे काही नैसर्गिक आपत्तीचा मारा जो आहे तो कमी आहे आणि आता जर पाण्याखाली जमीन आहे, ओल आहे आणि जर त्याला पाणी जर जमिनीत असेल, तर जे वातावरण मिळणार आहे ते सुपीकच मिळणार आहे. त्यामुळं पिकं नासाडी होणे किंवा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं पीक विमा रब्बीला लागू होतो का नाही? तर नाहीच याचं उत्तर आहे आणि शेतकऱ्याचाही अनुभव असाच असल्यामुळे शेतकरी याला शाश्वती नसल्यामुळे या विम्याकडे पाहत नाहीये. मग आता शेवटी शेतकऱ्यांचा सल्ला काय आहे, की जर तुम्हाला उतरवून घ्यायचं असेल, तुमची आर्थिक परिस्थिती असेल, तर तुम्ही जे काही ₹500 शुल्क आहे, ₹540 हेक्टरी हरभऱ्यासाठी आणि ज्वारीसाठी ₹400 जिरायती ज्वारीसाठी आणि परत ₹520 ₹30 हे बागायती ज्वारीसाठी आहे. केवळ कमीत कमी या 2 पिकाचा तरी पीक विमा तुम्ही उतरवून घ्यावा. कारण येणाऱ्या काळात जे काही असणार आहे तुमच्यावरती नैसर्गिक संकट काहीही येऊ शकतं. त्यामध्ये तुम्ही निश्चित राहू शकता. एक मानसिकता तुमची राहील, की स्थिर की तुमचा विमा उतरवलेला आहे. तो लागू होतो का नाही ही बाब वेगळीच आहे. परंतु आशा करूया, की पेरणीला उशीर झाल्यामुळं तारखा ह्या वाढतील आणि परत एकदा सगळ्यांना पेरणी करून त्यांचं पीक विमा उतरवून त्यांना त्यांच्या पिकाचं संरक्षण करून घेता येईल. ही होती माहिती पीक विम्याबद्दल आणि का उशीर होतोय किंवा शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.